सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होताना दिसते. त्याच्यामध्ये एका ऐतिहासिक व्यक्तीबद्दल काही दावे केले गेले आहेत. हे बघा, लोकसत्तेची न्यूज आहे. मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की राजाराम मोहन रॉय हे ब्रिटिश सरकारचे एजंट होते. त्यांनी देशाचं दलाल म्हणून काम केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी देशात धर्मांतराच्या गोष्टी सुरुवात केली आणि राजाराम मोहन रॉय यांना रोखण्याचे धाडस जर कोणी दाखवलं असेल तर ते होते बिरसा मुंडा. असं स्टेटमेंट एका शिक्षण मंत्र्यानं केलं आहे. पण याची मागची खरी सत्यता काय? राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर 44 वर्षांनी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. आणि जर एखादा शिक्षण मंत्री अशा स्टेटमेंट देत असेल, ते पण लोकसत्ता सारख्या न्यूज मध्ये येत असतील, तुम्हीच विचार करा यांच्यावर किती विश्वास करणं हे योग्य असेल. भारतात सगळ्यात महत्वाची वाईट गोष्ट म्हणजेच इथे लोक लॉजिक पेक्षा मॅजिकला महत्व देतात. म्हणून इथं साधू आणि बाबा यांना जास्त महत्व आहे. व्हॉट्सअप असो का न्यूज असो, कुठल्याही गोष्टी रियालिटी चेक करून त्यांच्यावर विश्वास करणं आजकाल खूप गरजेचं आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह रील पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.